सुप्रभात मंडळी अँड वेलकम टू द ब्लॉग. सकाळचे वाजलेले आहेत जवळपास 6:45 आणि आम्ही निघालो आहे ते म्हणजे श्री क्षेत्र घृष्णेश्वर अर्थात छत्रपती संभाजीनगर येथे असलेलं 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आणि महाराष्ट्रात जे 5 ज्योतिर्लिंग आहेत त्यापैकी एक असणारं घृष्णेश्वर. आमच्या इथून साधारण अंतर साधारण 300-325 किलोमीटर आहे. पहाटेच निघालो आहे 5 वाजता. आता येऊन पोचलो आहे शहापूरला. गाडीमध्ये फ्युएल भरतो आहे आणि मग त्यानंतर मग पुढचा प्रवास. तर एकूणात आजचा प्रवास तुम्हाला या ब्लॉगच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करेल. तर लेट्स सी पुढचा प्रवास कसा होतो आहे. तर मंडळी कसारा घाट सुरू होण्याच्या पूर्वी हॉटेल बालाजी प्युअर व्हेज म्हणून आहे, तिथे आम्ही नाश्ता करायला थांबलेलो आहे. आपल्या प्रवासात आज कोण कोण असणार आहे तर त्यांची थोडक्यात ओळख. विशाल साळुंके, गणेश मोहिते, तिकडे आपले संतोष साळुंके, राहुल साळुंके, स्वप्नील कडव आणि संदेश साळुंके असे आपण साधारण 7 जण आहोत. सकाळचा प्रवास आणि आज रात्रीच आपल्याला पुन्हा तो संपवायचा आहे, आपल्या आपापल्या घरी जाऊ. अशी एक दिवसीय सहल वजा काय म्हणतो आपण तीर्थरूप किंवा देवदर्शन यात्रा सहल. तर असा एकूणात प्रवास छान सुंदर चालला आहे. रिमझिम पाऊस सुरू झाला. आता संभाजीनगरच्या आसपास पाऊस तसा फार जास्त नसतो असं ऐकिवे. तिथे गेल्यानंतर एक अंदाज आहे आणि आमच्याकडे जर वेळ असेल तर बाजूला असलेल्या अजिंठा वेरूळ लेणी समूहातील 1-2 लेणी बघण्याचा देखील आमचा प्रयत्न असेल. तर एकूणच सगळं तुम्हाला मी निश्चितच दाखवणार. मंडळी, हा कसारा घाट इथून सुरू होतो. तो उतरण्याचा मार्ग जो तुम्ही समोर बघतायत आणि हा जाण्याचा रस्ता आहे. आणि एक्झॅक्ट त्याच्यासमोर इथे डोगरा फूड मॉल आहे. डोगरा काहीतरी वेगळंच नाव. तर इथे आम्ही नाश्ता केला आहे आणि आता आम्ही निघतो आहे. वातावरण छान आहे, म्हणजे ढग देखील खाली आलेले दिसत आहेत. पाऊस आता जोराचा पडेल, अर्थात घाटामध्ये पाऊस लागणारच आहे. तर लेट्स सी. नाश्ता तर झाला आहे आमचा. नाऊ वी आर रेडी टू लिव्ह. मंडळी, आता इगतपुरीच्या जवळपास आम्ही पोहोचतोय आणि वातावरण अगदी तुम्ही बघू शकता, खूप धुकं आहे आणि अगदी 50-1 मीटरवरचंही आपल्याला सुस्पष्ट दिसत नाहीये. त्यामुळे जबरदस्त असं वातावरण आहे. खरं तर या वातावरणाचा आस्वाद घ्यावा असं वाटतंय, पण वेळेच्या अभावी ते न करता आमचा प्रवास आता सलग सुरू असणार आहे. मंडळी, इगतपुरीच्या इथून बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाला आता सुरुवात झाली आहे आणि 3 लेनचा सुंदर असा रस्ता आहे नागपूरपर्यंतचा समृद्धी महामार्ग. अर्थात यापूर्वी देखील या महामार्गाने मी प्रवास केला आहे. त्यामुळे आता जो प्रवास आहे हा वेगाने होईल आणि अधिक सुखकर असा प्रवास असणार आहे. पुढे आमचा एक्झिट जो आहे तो छत्रपती संभाजीनगर आणि संभाजीनगरमध्येच आपल्याला जिथे जायचं आहे घृष्णेश्वर ते आपलं ठिकाण असणार आहे. पण समृद्धी महामार्गाचा एकूणच प्रवास हा देखील तुम्हाला मी मध्ये मध्ये निश्चित दाखवेल आणि त्यानंतर थेट आपण भेटणार आहोत ते म्हणजे मंदिराच्या इथेच. विशाल, काय म्हणशील, कसं वाटतंय समृद्धी महामार्गाने आपण प्रवास करतोय? काय अनुभव आहे तुझा? खूप छान, खूप छान. म्हणजे समृद्धी महामार्ग मी फक्त ऐकून होतो, पण आज पहिल्यांदाच मी स्वतः कार चालवतोय त्या मार्गावर. खूप छान झालंय मार्ग. वेग व्यवस्थित असेल तर
कुठलाही धोका नाही, काही नाही. त्यामुळं वेगाचं नियंत्रण ठेवून गाडी चालवणं एकदम चालणं आणि एकदम सुखकर प्रवास आहे. मला वाटत नाही मी जवळजवळ आता 30-40 किलोमीटर आलो. आत्ता जस्ट चालू केलं आहे, पण एकदा गेअर एकदा टॉप टाकला पण बदली नाही केला. स्पीड लिमिट मात्र नॉर्मल 100. जास्तीत जास्त माझं तर 100च्या वर मी नाही गेलो अजून. त्यामुळे एकदम व्यवस्थित प्रवास होतो. अगदी निश्चितच. तशी वेगमर्यादा इथे लिहिलेली आहे रस्त्यावर. म्हणजे जसं तुम्ही समोर जर तुम्हाला दिसत असेल तर कारसाठी 100 आणि जर हेवी व्हेकल असेल तर 80. काही ठिकाणं अशी आहेत की जिथे कारसाठी 120चा स्पीड लिमिट आहे. त्यामुळे आपण हा जो स्पीड लिमिट आहे हा जर व्यवस्थित ठेवला तर मला असं वाटतं प्रवास निश्चित सुखकर होईल. मंडळी, फायनली आपण इथे पोचलेलो आहोत आणि अशा पद्धतीची बॅरिकेड्सिंग माझ्या मागे तुम्ही बघू शकता. मंदिर अगदी समोर आहे आणि या बॅरिकेड्सच्या दुतर्फा आपल्याला वेगवेगळी दुकानं दिसत आहेत. तर बघूया. सेवको कोंडाजी, हां, सेवको कोंडाजी जी भोसला. ओके. भोसला. त्या काळामध्ये भोसला असं म्हणायचं. हो, म्हणजे बा तिकडून आले होते ना. बरोबर. आणि ते ज्यावेळेस इथं आले ते हे भोसला त्यांना ते इथं नाव पडलं. हां, खरं ते मूळ सिसोदिया. सिसोदी. आणि त्याच्यानंतर मग लिहितात ते स्वतःला मालोजी राजे भोसले, हां. दास मालोजी असं ते लिहितात स्वतःला. म्हणजे मी या महादेवाचा दास आहे बुवा. बरोबर. आणि त्यांनी ते असं पूर्ण लिहिलं. सेवक म्हणजे मी त्यांचा सेवक झालेलो आहे बुवा. म्हणून त्यांनी ते मंदिराचा जीर्णोद्धार केला. काही ते हे दगड पडले, पूर्ण मंदिर पडलं होतं. हे काळं दगड आहे. हां, पूर्ण बरोबर. मंदिर पडलं होतं, जीर्ण झालं होतं. त्यानंतर फक्त एवढा शिलालेख हा जो वाचला अहिल्याबाई होळकरांनी त्यांच्या स्मरणार्थ इथं लावलेला आहे. म्हणजे पूर्वी कुठेतरी वेगळी ठिकाणी असावे आहे दगडी. हां, ते आता एवढं आपल्याला मिळतं इथे. हो, किंवा त्यांचा जो इतिहास आहे तो इथून सुरुवात झाली आणि छत्रपतींची खरी सुरुवात हां. ही वेरूळपासून झाली. क्या बात आहे. तर मंडळी, फायनली आपलं दर्शन झालेलं आहे. श्री क्षेत्र वृष्णेश्वराचं दर्शन खूप सुंदर झालं. फार कमी वेळात झालं आणि 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वृष्णेश्वर मंदिर, त्याचा प्राचीनत्व हे त्याच्या एकूणात रूपावरनं आपल्याला दिसतं आहे. या मंदिराला लाभलेला जो इतिहास आहे म्हणजे अगदी छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा पणजोबा यांच्यापासूनचा तो अगदी अहिल्याबाई होळकरांपर्यंतचा जीर्णोद्धार करण्यापर्यंतचा इतिहास हा देखील फार रंजक आहे. त्यामुळे वृष्णेश्वर महादेवाचं मनोभावे वंदन केलं आणि हा परिसर फिरून आता आम्ही निघतोय तर म्हणजे परतीच्या प्रवासासाठी. मंडळी, दर्शन खूप छान झालं. खूप मोठी रांग होती पण आपलं अगदी 5 मिनिटात दर्शन झालं. आता इथे आजूबाजूला अनेक ठिकाणं आहेत पण त्यापैकी कुठे जायचं याबाबत अजूनही साशंकता आहे. बाजूलाच अजिंठा वेरूळ लेणी, भद्रा मारुती, देवगिरीचा किल्ला. आता यापैकी कुठली तरी 2 ठिकाणं कवर करायचं आमचं ठरलं आहे. तर बघू सर्वानुमते काय ठिकाणं ठरत आहेत
आता तर आलो आहे पुन्हा पार्किंगमध्ये आणि आम्ही निघतो आहे आता. लेट्स सी पुढचं जे काही ठिकाण असेल ते तुम्हाला निश्चित बघायला मिळेल.